तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल याच्याकडे कधी ट्रॅक्टर ट्रॉली दिसली नाही आणि अचानक कस काय दिसू राहिली. तर राम भावांनो आणि बहिणींनो, आम्ही आलोय आता डायरेक्ट येवल्यामध्ये. मग येवल्यामधून मनमाड रोडला टर्न घेतला आणि थोडंच पुढे गेल्यावर वैष्णवी पैठणी जवळ असणाऱ्या सरस्वती ट्रेलरला आलो. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे आपल्या योगेश भाईने ट्रॉली बुक केली होती तर तिची आज डिलिव्हरी होती, तर तीच घ्यायला आलोय. आता तुम्ही म्हणशाल एवढ्या लांब ट्रॉली घ्यायला जायचं कारण काय, आपल्या इकडे पण ट्रॉल्या भेटत्या, एवढ्या लांब का गेले. तर हा भो, आपल्या इकडे पण ट्रॉल्या भेटत्या पण विषय क्वालिटीचा आहे नाही का, त्यामुळे एवढ्या लांब आलोय. याला म्हटलं बाबा हालू बिलू नको, घेशील बोकांडी पाडून. एक तर आधीच त्यांनी हेवी मटेरियल वापरेल राहतं, त्यामुळे क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करायचा विषयच येत नाही. आणि तुम्हाला एक अजून भारी गोष्ट दाखवतो जी की तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. यांच्याकडे ट्रॉलीच्या फाळक्यांना पूर्ण अखंड पत्रा वापरला जातो, जेणेकरून पावसाचं पाणी वरून पडल्यावर डायरेक्ट खाली निघून जातं. त्यामुळे वरून किती पाऊस पडू द्या पत्रा साडायची भीती अजिबात राहत नाही. आणि इथं पूर्ण ट्रॉलीला CO2 वेल्डिंग मारली जाते, त्यामुळे बिल्ड क्वालिटी अजूनच चांगली होते नाही का. आणि इथं अजून एक वेगळी गोष्ट बघायला भेटते आणि ते म्हणजे ट्रॉलीला टेल लाईट विथ इंडिकेटर. बघितलंय का कुठं, मी तर पहिल्यांदाच बघतोय नाही का. जर तुम्हाला पण ट्रॉली बनवायची असेल तर भाऊंचा नंबर दिलाय मी खाली, त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हवी तशी ट्रॉली बनवून घ्या. योगेश त्याची ट्रॉली घेऊन बाहेर निघाला आणि आमच्या सोबत आज यांच्या पण ट्रॉलीची डिलिव्हरी होती.